शेतकरी बांधवांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज आहे 14 जून 2024 शुक्रवार। आजच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि हा पाऊस आज लगेच येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मध्य महाराष्ट्रात देखील आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे। सायंकाळी आणि मध्यरात्री मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या सर्वत्र परिसराला मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तसेच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आज रात्री आणि पुढील 2 दिवस देखील झालेला पाहायला मिळू शकतो। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे। या भागात देखील पुढील 2 दिवस आज आणि उद्या मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये दुपारपर्यंत हवामान कोरडे असेल। मात्र रात्री दरम्यान या भागांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन पावसाला सुरुवात होणार आहे। तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही हवामानाची छोटीशी अपडेट इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करावी। धन्यवाद।